पिंकीचा विजय असो या मालिकेच्या 28 ऑक्टोबरच्या भागामध्ये चित्रा आता इकडे सुशीलाची समजूत काढत असते आणि म्हणते, आम्हाला माहिती आहे तुम्हाला किती वाईट वाटलं असेल. सुशीला म्हणते, हे बघा माझी समजूत काढायची इथे काय गरज नाही आहे. या घाटवाडीच्या पोरीला धडा शिकवल्याशिवाय मी नाही गप्प बसायची. यावरती माई चिडतात आणि म्हणतात, सुशीला अगं काय किती राग करशील. गजराजने त्या पोरीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, तिला कठड्यावरून ढकलून दिलं. अजून तिने काय करायला पाहिजे होतं ग. तू तरी काय केलं असतंस तुला जर कोणी कठड्यावरून ढकलून दिलं असतं तर. असं म्हणत माईसाहेब आता मात्र इकडे सुशीलाची चांगलीच खरडपट्टी काढत असतात आणि पिंकीच बरोबर आहे, पिंकीने जे केलं ते योग्यच होतं असं सुशीलाला खडसावून सांगतात. सुशीला मात्र त्या घाटवाडीच्या पोरीला मी इथे अजिबात थारा देणार नाही या मतावरती अगदी ठाम असते. सगळेच जण सुशीलाच्या बाजूने असतात. तेवढ्याच तिथे आता डॉल्बी येतो आणि म्हणतो, माई माई अहो आपले युवराज दादा पिंकी वहिनींना घेऊन आले, चला चला स्वागताची तयारी करायला पाहिजे ना. असं म्हणतात सुशीला म्हणते, कोण ती घाटवाडीची पोरगी इथे आली, तिला घरामध्ये मी घेऊच देणार नाही. लक्षात ठेवा जर ती घरात आली ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. तितक्यात तिथे युवराज, पिंकी आणि आता छबी येते. त्यावेळेला सुशीला म्हणते, खबरदार खबरदार जर हिला कोणी आत घेतलं तर ही पोरगी या घरात अजिबात येणार नाही, हा माझा शब्द आहे. असं म्हणत सुशीला आता सगळ्यांवरतीच तुटून पडते. छबी म्हणते, अगं असं काय करतेस आई, अगं तिचा जीव घेण्याचा बापूंनी प्रयत्न केला होता तरी पण तुला कळत नाही का. यावरती युवराज म्हणतो, बरोबर आहे, तुला जर कोणी उंच कठड्यावरून ढकलून दिलं असतं तर तू काय केलं असतंस ग. आपल्या बापूसाहेबांनी काय केलंय हे सगळं तुला माहिती असून पण तू अशी वागतेस. छबी म्हणते, आई हो अगं त्या पोरीच्या जीवावर बेतलं तरी सुद्धा तिला ह्या घरामध्ये यायला तू नकार देतेस. युवराज आणि छबी दोघं जण सुशीलाची चांगलीच खरडपट्टी काढतात आणि एवढं होऊन सुद्धा सुशीला मात्र आपल्या मतावरती ठाम असते. युवराज म्हणतो, खरंच पिंकी या घरात राहण्याची काहीच गरज नाही आहे. लक्षात ठेव या घरामध्ये ज्या घरात तुला मानपान नाही त्या घरात कुणीच राहायचं नाही. चल आपण इथून जाऊया. यावरती माईसाहेब म्हणतात, सुशीले कोणी कुठे जाणार नाही, हे घर माझं सुद्धा आहे आणि या घरातून कोणी कुठे जाणार नाही. पिंकी तू खूप सोसलेस, तुला न गजराजने खूप अत्याचार केले, तुझ्या जीवावरती बेतलं. खरंच त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते. पिंकी म्हणते, माईसाहेब तुम्ही माफी मागू नका, खरंच तुमचा यात काय दोष आहे. तुम्ही मोठ्या मनाने माझा स्वीकार आधीच केलेला होता, आता तुम्ही माफी मागून मला लहान करू नका बरं. मी सगळं विसरून गेले, तुम्ही सगळ्यांनी पण सगळं विसरून जा, पुन्हा परत कोणी काही बोलायचं नाही. असं म्हणत पिंकी ठामपणे तो विषय बंद करा असं बोलत असते. माईसाहेब म्हणतात, खरंच तुझं पोरी मन मोठं आहे. याच्यावरती सुशीला म्हणते, काही नाही, मी या घरात तुला येऊच देणार नाही. आता मात्र इकडे युवराजने मोठा निर्णय घेतलेला असतो. युवराज म्हणतो, ठीक आहे माईसाहेब, आता या घरात मी पण राहणार नाही. चल पिंकी या घरात आपण राहायचं नाही, ज्या घरात तुला मान नाही त्या घरात मी पण थांबणार नाही. यावर डॉल्बी म्हणतो, मी पण थांबणार नाही. दादा थांब, मी पण तुझ्यासोबत येणार. मग माईसाहेब मोठ्याने आवाज वाढवतात, कोणी कुठेही जाणार नाही. तर सांगितलं ना, सगळ्यांनी गपचूपपणे इथे थांबायचं आहे, कोणी कुठे जाणार नाही. चल छबी सगळ्यांना आत घेऊन ये आणि जा सुशीला तू आरतीचं ताट घेऊन ये. सुशीला म्हणते, या घाटवाडीच्या मुलीची मी एक जात आरती करणार नाही, सांगून ठेवते. मी नाही आरती करणार, कुणाला करायची तर करा. असं म्हणत माझा जीव गेला तरी या घाटवाडीच्या मुलीचा मी स्वीकार करणार नाही असं ठाम मत देत सुशीला रागारागात तिकडून निघून जाते. सुशीला निघून गेल्यावर ती मात्र चित्राला माईसाहेब म्हणतात, चित्रा जा आरतीचं ताट आण. चित्रा पण माईसाहेबांच्या समोर नाटक करत म्हणते, माईसाहेब अहो काय झालं ना, माझं अचानक डोकं दुखायला लागलं. छबीताई तुम्ही आणताय का आरतीचं ताट. छबी म्हणते, माई तू काळजी करू नको, मी आरतीचं ताट आणते. यावर ते माईसाहेब पण हट्टाला पेटतात आणि चित्रा तुझा हात मोडू दे, पाय मोडू दे, तर डोकं मोडू दे, आता आरतीचं ताट घेऊन ये जा पहिले. असं म्हणत आता चित्रालाच आरतीचं ताट आणायला मग नाईलाजाने चित्राला आरतीचं ताट आणावंच लागतं. माईसाहेब म्हणतात, या छबी तुझ्याबद्दल पण मला खूप वाईट वाटतंय ग. म्हणजे मला खरंच कळत नाहीये, तू वाचलीस याचा आनंद आहे, पण तुझं मुला दगावलं याचं मला दुःख पण आहे. पण या सगळ्यातून तू वाचलीस ना हे महत्त्वाचं. पिंकी म्हणते, खरंच आहे, आता दुःखाचे सगळे दिवस सरलेत, आता आपण या दुःखाचा विचार पण नको करूया. तोपर्यंत चित्रा आरती घेऊन आलेली असते. माईसाहेब म्हणतात, चला या करा आरती. आता पिंकी आणि युवराज यांची आरती करण्यासाठी चित्राला जबरदस्ती माईसाहेबांनीच सांगितलेलं असतं. मग चित्रा आरती करते. त्यावेळेला पिंकी म्हणते, मोठ्या टावल जाऊ बाई
थँक्यू हो असं म्हणत आता चित्राची आरती झाल्यावरती छबी सुद्धा आरती करते. चित्राचा चांगलाच पाण उतारा झालेला असतो. त्यावरती युवराज म्हणतो, कधी ना कधी दरवेळेला गृहप्रवेश करताना आपल्यामध्ये अडचणी आल्या, खूप साऱ्या अडचणी आल्या, पण आज मात्र हक्काने तुला घरात घेऊन येतोय. माईसाहेब म्हणतात, या. आता मात्र छबी आरती ओवाळते आणि दोघं जण हक्काने आत येतात. आता घरामध्ये पिंकीचा गृहप्रवेश झालेला असतो. आता पिंकीला सन्मानाने या घरची सून म्हणून मान सुद्धा मिळालेला असतो. तेवढ्यात तिथे पिंकीची बहीण येते आणि नीराला बघताच पिंकी रडायला लागते. नीरा येते आणि पिंकीला मिठी मारते आणि म्हणते, ताई मला माफ कर, मी चुकले. पिंकी म्हणते, अगं नाही ग, तू लहान आहेस, तू माफी मागायची काही गरज नाहीये, तू बिलकुल कसलीही माफी मागू नकोस. पिंकीला नीरा म्हणते, नाही पण खरंच मी चुकले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ताई. याच्यावरती पिंकीला आता मात्र नीराला म्हणते, हे बघ झालं गेलं सगळं विसरून जा, माफी वगैरे मागण्याची तुला काही गरज नाहीये बाळा, सोडून दे सगळं, मी तुझ्यावरती कधीच रागावले नव्हते. असं म्हणत पिंकी तिला जवळ घेते आणि तिला माफ केल्याचं सांगते आणि म्हणते, झालं गेलं, आपण सगळं विसरून जायचं आहे, चल बरं. असं म्हणत तिला ती जवळ घेते. त्यावरती छबी म्हणते, हो आता कुणी कुणाची माफी मागायची नाही आणि पिंकी तुझ्या स्टाईलमध्ये एकदम होऊ जाऊन दे की. असं म्हणत पिंकीला पिंकीच्या स्टाईलमध्येच ती आता ऑल इज वेल असं बोलायला लावते. पिंकी आता मस्तपैकी डायलॉग मारते आणि सगळेजण पिंकीच्या मागे अगदी मस्तपैकी डायलॉग मारतात. आता मात्र पिंकीची तिच्या रूममध्ये एंट्री झालेली असते. लग्न झाल्यापासून पिंकीला ना सुनेचा मान मिळाला असतो ना तिला बायकोचा मान मिळालेला असतो. पण आता तिची सगळी दुःख संपून युवराज तिला घरात घेऊन येत असतो आणि आपल्या रूममध्ये युवराज तिच्यासोबत गृहप्रवेश करतो. छानपैकी बेड सजवलेला असतो आणि युवराज म्हणतो, या राणी सरकार आपल्या महालात या. पिंकी घरात येते. पुन्हा एकदा रूम सगळीकडे न्याहाळत बसते. ज्या रूमची वाट पाहत होती किंवा ज्या रूममध्ये येण्यासाठी बायकोचा हक्क मिळण्यासाठी पिंकी पहिल्यापासून प्रयत्न करत होती, तो हक्क तिला मिळालेला असतो. युवराज तिला आपल्या जवळ घेतो. दोघं एकमेकांकडे पाहत असतात, एकमेकांच्या मिठीत हरवलेले असतात. एकमेकांच्या मिलनासाठी आता मात्र दोघंही जण एकमेकांच्या सोबतच असतात आणि आता ती घडी आलेली असते. पिंकीला अखेर पिंकीला युवराजची बायको धोंडे पाटलांची सून हा सगळा मान मिळालेला असतो आणि दोघं जण एकमेकांच्या मिठीत विसावतात. युवराज पिंकीला गच्च मिठीत धरतो आणि म्हणतो, चला आता आपली पुढची वेळ आहे की नाही. असं म्हणत तो आता पिंकीला उचलतो, बेडवरती टाकतो आणि दोघं मिलनासाठी आतुर असतात, एकमेकांच्या जवळ असतात. पिंकी आणि युवराज यांचा आता किसिंगचा सीन आपल्याला दाखवणार, पण इकडे तोपर्यंत वेगळीच एक घटना घडते. बापूसाहेब ज्यांना आता हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं ते हॉस्पिटलमधून आता उठून बसतात आणि म्हणतात, या बापूसाहेबाला जेलमध्ये पाठवणं महाकठीण काम आहे. तितक्यात तिथे आता मात्र धनंजय येतो आणि म्हणतो, बापूसाहेब काय हे. बापूसाहेब म्हणतात, मला न जेलमध्ये पाठवणं महाकठीण काम आहे. आता बघा त्या पिंकीला कसा धडा शिकवतो ते. तोपर्यंत पिंकी आणि युवराजच्या रूमवरती धाड आवाज आल्यामुळे दोघं जण दचकतात आणि दार उघडण्यासाठी बाहेर येतात. दार उघडण्यासाठी बाहेर आल्यावरती युवराज मात्र आता घाबरलेला असतो. दार उघडून समोरचं दृश्य बघून त्याला धक्का बसतो. युवराजच्या समोर काय असणार आणि पिंकी आणि युवराज यांचं आता त्यांची सुहागरात पूर्णपणे व्यवस्थित पार पडणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.